Welcome to my channel, and this is my new show, The Other Side with Om Wagh, where we'll show the other side of every politician and every person, our guest. So our first guest has various introductions. His first introduction is he is the official candidate of Mahavikas Aghadi and Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party for Bandra East. त्यांचं दुसरं इंट्रोडक्शन असं द्यावं लागेल की ते शिवसेना आणि शिवसेनेची युथ विंग युवा सेनेचे सचिव आहेत. त्यांचं तिसरं इंट्रोडक्शन की ते आदित्य ठाकरेजींचे मॅटर्नल कझन आहेत. आणि चौथं इंट्रोडक्शन जे फार कमी लोकांना माहिती आहे, पण सध्या आपण प्रचारामार्फत सगळ्यांना सांगितलं आहे की साहेब स्वतः सिव्हिल इंजिनियरसुद्धा आहेत. साहेब, आपला पहिला प्रश्न असा असेल की आपण राजकीय चळवळ तर कॉलेजच्या काळापासूनच चालू केलेली आहे, ते आम्हाला कळालेलं आहे. पण आपण जेव्हा अधिकृत राजकीय प्रवास सुरू केला त्याच्या आधी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं, तुम्ही मास्टर्स केलेले. तर तुम्ही मास्टर्स करताना कधी असा विचार ठेवलेला की मी महाराष्ट्रात परत येऊन राजकारणात? नाही, मला US मध्ये असताना सुद्धा मी शिवसेनेचा ऑनलाईन प्रचार करत होतो. त्यामुळे मला परत येऊन पक्षाचं काम तर करायचंच होतं. पण अगदी तुला खरं सांगू तर मी इलेक्शन एवढ्या लवकर लढीन असं मी काही ठरवलं नव्हतं. आणि मी संघटनेचं काम करत होतो, मला ती आवड पण होती. पण एकामागे एक गोष्टी होत गेल्या, तसं ती वेळ आली, पक्षाने पण सांगितलं, आणि म्हणून आता मी इलेक्शन लढतो. साहेब, आपण खूप सारे निवडणुकी पार पाडल्या, खूप साऱ्या उमेदवारांना निवडून आणलं, पण आज स्वतः एक उमेदवार म्हणून मग त्या भूमिकेमधला जो बदल आहे तो तुम्ही कसा एक्सपिरियन्स करताय? नाही, खूप खूप वेगळं असतं. कारण आजपर्यंत मी भरपूर इतर उमेदवारांकरता शिवसेनेच्या मार्फत प्रचार केला आहे. त्यांचं मध्यवर्ती कार्यालय सांभाळलं आहे, त्यांच्याकरता सभा घेतल्या आहेत, त्यांच्याकरता वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटीगाठी केल्या आहेत. त्यामुळे हे सगळं काम मी करत आलो आहे आणि त्याच्यामुळे मला अनुभव आहे. पण पहिल्यांदाच उमेदवार म्हणून स्वतःकरता मतं मागायची हा एक वेगळा अनुभव आहे. पण या वांद्रे पूर्वमध्ये अनेक जुने जाणते शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. ते सगळे मला चांगलं गाईड करतात, मला मार्गदर्शन करतात आणि कुठे काय बोललं पाहिजे हे तसं. आणि त्याच्यामुळे प्रचार पण अतिशय जोरात चालू आहे, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. इट्स अ गुड एक्सपिरियन्स. तर तुमच्या ओव्हरऑल आत्तापर्यंतच्या उत्तरांमध्ये हे दिसून येतं की निवडणूक लढणं तुमच्या मनात नव्हतं, पण ते सगळे जुळून आलं म्हणून आपणही लढतोय. पण जेव्हा आपल्याला हे फायनल झालं की म्हणजे जेव्हा तुम्हाला कळवलं गेलं पक्षाकडून की तुम्ही अधिकृत उमेदवार आहात, तेव्हा ती फिलिंग काय होती? नाही, म्हणजे कसं होतं की मला उमेदवारी मिळते हे मला माहिती होतं. पण जेव्हा AB फॉर्मचं वाटप होत होतं तेव्हा खरं म्हणजे मी पक्षाचा सचिव पण आहे, त्यामुळे इतर उमेदवारांकरता मी त्या प्रक्रियेत होतो. आणि मला साहेब बोलले, अरे घे तुझा पण AB फॉर्म घे. तेव्हा खरंच मनापासून आनंद झाला, कारण इतके वर्ष आता हे सगळी आम्ही प्रक्रिया बघतोय. तर इट वॉज खूप छान वाटलं. आणि मग त्यानंतर तर जो प्रचार सुरू झाला आहे तो आता कधी दिवस उजाडतो, कधी रात्री झोपतो हेच कळत नाही, एकामागे एक चांगलं चालू असतं. पण मी म्हणाल तसं कार्यकर्ते भरपूर आहेत, एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. किंवा असं थकवा वाटत नाही. एक असं रात्री झोपताना सुद्धा अरे उद्या हे पण करायचं आहे, यांना पण भेटायचं आहे, ही प्रचार रॅली आहे, इथे चौक सभा, इथे जाहीर सभा आहे, असं दॅट इज समथिंग दॅट आय लुक फॉरवर्ड टू. साहेब, व्हॉट आर युअर इनोव्हेटिव्ह आयडियाज फॉर बांद्रा ईस्ट वन्स यू कम इन पॉवर? नाही, मग कसं आहे की इकडे ना खरं सांगू तर इनोव्हेशनपेक्षा बेसिक गरजा खूप जास्त आहेत. तू आज सकाळपासून माझ्यासोबत फिरतोयस तर खूप लोकांना ना अजून परमनंट हाऊसिंग नाही आहे. जवळपास 90% लोक स्लममध्ये राहतात, त्यांना त्यांची परमनंट घरं मिळवून द्यायची आहेत. खूप SRAचे प्रोजेक्ट रखडलेले आहेत आणि अगदी बेसिक गोष्टी पण नाही आहेत. म्हणजे स्वच्छ पाणी खूप ठिकाणी येत नाही, त्याच्यानंतर सिवरेज लाईन्स ब्लॉक्ड आहेत, ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे इनोव्हेटिव्हपेक्षा या मूलभूत सोयीसुविधा द्यायचा माझा प्रथम प्रयत्न असणार आहे. आणि मग एकदा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण मग वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो. मग असं म्हणता येईल की बांद्रा ईस्टच्या लोकांना एक ॲडव्हान्टेज आहे, कारण जे परमनंट हाऊसिंगचा विषय आहे तिथे तुमचं जे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्रीचं नॉलेज आहे नाही, नक्कीच कुठेतरी इम्प्रेसिव्ह. कारण काय होतं, तू छान प्रश्न विचारलास. कारण ते इतके काही काही किचकट विषयांमध्ये अडकलेले आहेत. पण माझं ते बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ते विषय पटकन कळतात. माझा व्यवसाय सुद्धा आमचा रिअल इस्टेटचा असल्यामुळे मला ते अजून पटकन वेगवेगळे त्यांचे GR असतील किंवा त्या वेगवेगळे जे प्रोसिजर असेल, स्कीम असेल, या सगळ्याची मला माहिती असल्यामुळे ती कशी सोडवायची याकरता मला अधिक जास्त त्याच्याबद्दल कळू शकतं. आणि म्हणून जेव्हा ते मला समजवतात तेव्हा मी त्यांना जी काउंटर उत्तरं देतो, अरे मग असं आपण केलं तर मग ते लोकांसुद्धा पटतंय. लोकांना म्हणतात नाही बरोबर आहे, तुझं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे. उदाहरणार्थ
इथे आता रेल्वेची जमीन आहे आणि डिफेन्सची जमीन आहे. त्या रेल्वे आणि डिफेन्सच्या जमिनीवर अनेक बिल्डरांनी येऊन लोकांना वेडं बनवलं की आम्ही इकडे SRA बनवू. मी परवा मीटिंगमध्ये सांगितलं की तुम्हाला बिल्डरांनी का वेडं बनवलं माहिती नाही, पण जोपर्यंत त्या जमिनीचं हस्तांतरीकरण हे स्टेट गव्हर्नमेंटला होत नाही तोपर्यंत SRA इकडे आपण राबवूच शकत नाही. ज्यांना हे कळत होतं ते खुश झाले, ज्यांना नव्हतं कळत ते म्हणाले तुम्ही असं का म्हणताय, मग त्यांना समजवावं लागलं. पण हे जे बारकावे असतात हे काय फार काय मोठं नाही आहे, पण एक अनेक वेळा लोकांना कळत नाही आणि न कळल्यामुळे मग ते कोणतरी त्यांना गुमराह करू शकतं किंवा वेडं बनवू शकतं. त्यामुळे एक सुशिक्षित चांगला आपला लोकप्रतिनिधी असला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. He is a civil engineer, he is a politician, but I would call him a mathematician of Yuva Sena. Karan, you are also known as a mathematician for Yuva Sena for calculative elections such as Senate. तर तुम्हाला जेव्हा असं लोक म्हणतात तेव्हा तुम्हाला काय फिलिंग येते की जेव्हा ते किचकट नाही, निवडणूक आहे, मला त्या तुम्ही पार पाडतात यशस्वी दृष्ट्या? मला लहानपणापासून मॅथ्सची आवड होती, अजूनही मला मॅथ्स आवडतं आणि त्याच्यामुळे कुठलंही इलेक्शन असो किंवा काही पॉलिटिकली रिलेटेड जे काही मॅथ्सचे विषय असतात तर मी स्वतःहून इंटरेस्ट घेतो. योगायोगाने सिनेट हा युवा सेनेचा विषय असल्या कारणाने ती जबाबदारीसुद्धा माझ्यावर आहे आणि आम्ही जिंकलोय 3 वेळा आत्तापर्यंत जिंकलोय. पहिल्यांदा तर आदित्य जैन यांची पूर्ण टीम होती, मी काय त्याच्यामध्ये सहभागी होतो पण काय फार मोठा रोल नव्हता, पण गेल्या 2 निवडणुकांमध्ये मी अगदी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. एक चांगली टीम आम्ही उभी केली आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या भरोश्यावर आम्ही हे इलेक्शन जिंकलोय. साहेब, मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने खूप नवीन गोष्टी बघितल्या आणि मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी ढासळली हे बोलायला मी चुकणार नाही, कारण ॲक्च्युली ढासळलेली आहे. या ढासळलेल्या पातळीत मी तुमचं राजकारण बघितलं, तुमचे प्रचार फेऱ्या बघितल्या आहेत, तुमचं कुठेतरी हे स्वच्छ राजकारण जे चाललंय, म्हणजे तुम्ही जे क्लीन पॉलिटिक्स करताय, तुम्हाला वाटतंय आजही या क्लीन पॉलिटिक्सला सक्सेस भेटू शकतं या आहे ना? एन्व्हायरमेंटमुळे? कारण तुम्ही म्हणालास तसं मी कोणाहीवर पर्सनल लेवलची टीका करत नाही, मी कोणाहीवर खालच्या पातळीची टीका करत नाही. ऑफकोर्स माझे जे विरोधक आहेत त्यांचे जे पब्लिक डिसिजन्स आहेत, कोणी पार्टी बदलली आहे, कोणी काम केलं नाही आहे किंवा कोणी पाहिजे तसं उपलब्ध नसतं, या गोष्टींवर मी बोलतो आणि ते मला वाटतं की तो हक्क पण आहे आपल्याला. त्यामुळे माझा प्रयत्न हा आहे की आपण जास्तीत जास्त क्लीन पॉलिटिक्स करावं आणि लोकांना सुद्धा ते आवडते. लोकांचा मला त्याच्याबद्दल छान प्रतिसाद पण मिळतो. Our show's name is The Other Side. So just one question from the other side, which is your personal life. इलेक्शन दरम्यान मग फॅमिली सोबत टाइम मॅनेज करता येतो की ऍडजस्ट करावा लागतो? नाही, आता गेले आता साधारणतः महिनाभर, म्हणजे अगदी फॉर्म भरून जरी 15 दिवस झाले असले तरी त्याच्या एक 15 जवळपास तो टाइम झिरोच आहे, कारण मला रात्री घरी जायला प्रचंड उशीर होतो, सकाळी लवकर उठून जावं लागतं. पण ठीक आहे, फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह, त्यांना सुद्धा समजते आणि माय फॅमिली इज नॉट इन पॉलिटिक्स, त्याच्यामुळे त्यांचं मला एक मॉरल सपोर्ट असतो. काही लागलं तर सांग वगैरे असं ते मला हे करत असतात आणि आय थिंक दॅट इज गुड इनफ. एकदा निवडणुका झाल्या, कारण कसं आहे प्रचाराच्या वेळी एवढ्या कमी वेळात आपल्याला, माझा प्रयत्न आहे की अगदी शेवटच्या मतदारापर्यंत जायचं आहे आणि हाय राईज आहेत, स्लम आहेत, स्लम असल्यामुळे असा हॉरिझॉन्टली स्प्रेड असा हा परिसर आहे, त्याच्यामुळे थोडंफार चालायला खूप जास्त लागतं, पण ठीक आहे. साहेब, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस राऊंड विच इज, खूप साऱ्या लोकांना, म्हणजे प्रत्येकालाच आयुष्यात प्रश्न असतात, काही असे प्रश्न असतात जे सोडवले जात नाही, मग काही लोक त्याला सोडवण्यासाठी कोणी मेडिटेशनमध्ये जातं, कोणी आयसोलेशनमध्ये जातं. तुमचं प्रश्नाच्या सोल्युशनसाठी तुम्ही काय करतात? एखादा असा प्रश्न असुटणारा असतो? मी असं तुम्हाला सांगू, माझी ही एक अशी स्वतःचीच मी डेव्हलप केलेली पद्धत आहे की मला जोपर्यंत, आणि त्याच्यात सुद्धा मी इंजिनियर असल्या कारणानं कसं असतं की सगळे इंजिनियर, मी एकटा नाही, की त्यांना एवढं मॅथ्स आणि एवढे इक्वेशन सॉल्व्ह करायला लागतात की ऑटोमॅटिकली आपण ॲनालिटिकल होत जातो. त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न आला की मी आधी तो ॲनालाइज करून बाबा ह्याच्याची काय पॉसिबल उत्तर आहेत आणि आपल्याला कुठल्या उत्तरातनं किंवा कुठल्या मार्गातनं आपल्याला आपलं उत्तर मिळेल हा विचार करतो आणि मग तो मी फॉलो करत राहतो. उदाहरणार्थ तुम्ही आता मगाशी सिनेटचं हे दिलं, 2 वर्ष सिनेटचे इलेक्शन होत नव्हत्या, झाल्या की त्या कॅन्सल व्हायच्या, त्यामुळे आता कॅन्सल झाल्या, आता काय करायचं पेक्षा आता आपण पुढे काय करू शकतो, आपण कोर्टात जाऊ शकतो का. मग त्यांनी एकदा पूर्ण नोंदणी खारिज करून टाकली, काय अनेक पक्षांनी खारिज केल्यानंतर मग गिवअपच करून टाकलं, पण आम्ही बोललो आपण परत एकदा मेहनत करू, परत नोंदणी करू आणि त्याचा आम्हाला रिझल्ट मिळाले ना. सो मी असा रिझल्ट ओरिएंटेड काम करतो. एक शॉर्ट रॅपिड फायर, वन क्वालिटी ऑफ उद्धव साहेब अँड आदित्य साहेब यू वॉन्ट यू फॉलो? वाचन, प्रचंड वाचतात. उद्धव साहेबांचं सुद्धा रीडिंग अफाट आहे, आदित्यजी पण, आणि आदित्यजी तर वेगवेगळ्या विषयांबद्दल वाचतात, त्यामुळे मला सुद्धा वाचायला आवडतं, बट तेवढा वेळ मिळत नाही किंवा मे बी माझं पाहिजे तेवढा मी वेळ देत नाही, म्हणजे काय वेळ ते माझ्यापेक्षा खूप जास्त बिझी आहेत, पण ते वेळ काढून वाचतात दोघेही. आदित्यजी सुद्धा भरपूर
रीडिंग इज समथिंग दॅट आय थिंक आय शुड लर्न. युअर पॉलिटिकल रोल मॉडेल. नाही, मला उद्धव साहेबांचं राजकारण खूप आवडतं, कारण ते पण प्रचंड रिझल्ट ओरिएंटेड आहेत. ते अति जास्त बोलत नाहीत, मी असं केलं, मी तसं केलं, बट हिज ॲक्शन्स अँड हिज रिझल्ट स्पीक फॉर हिम. अनेक वेळेला ओव्हर द लास्ट सो मेनी इयर्स मीडिया असेल, अपोनंट्स असतील, त्यांना वाटलेलं अरे काय होणार, बट हीज प्रूव्ड देम रॉंग एव्हरी सिंगल टाईम. आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आय रिअली ॲडमायर. फेवरेट फूड स्पॉट. फूड ना, मी प्रचंड फूड आहे, मला सगळं खायला आवडतं, त्यामुळे असं एक फूड स्पॉट नाही आहे. मी व्हेज नॉनव्हेज सगळं खातो. स्ट्रीट फूड, वेगवेगळे जगातले क्विझिन, मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. फेवरेट स्पोर्ट. हां, दिस इज टफ, कारण मला क्रिकेट बघायला आवडतं ऑफकोर्स, पण मी बास्केटबॉल खेळायचो लहानपणी, तर त्याच्यामुळे माझी हाईट पण थोडी वाढली. तर आय थिंक बघायला पण क्रिकेट, आय लाईक क्रिकेट. एनी पॅशन ऑफ चाइल्डहुड विच यू आर नॉट फॉलोइंग बट यू थॉट ऑफ की. बास्केटबॉल मला अगदी मी वेड्यासारखा बास्केटबॉल खेळायचो, आणि शाळेत असेपर्यंत तरी मी, आणि आय थिंक इवन 11th-12th आय वॉज व्हेरी सिरियस अबाउट इट. म्हणजे मला आय वॉन्टेड टू परस्यू इट ॲज अ करिअर. पण नंतर मला इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला असताना मी एका बास्केटबॉलच्या गेममध्ये पडलो आणि माझा हात फ्रॅक्चर झाला, आणि मी वायवा नाही देऊ शकलो. मग त्याच्यानंतर हळूहळू कसं इंजिनिअरिंग असतं, अभ्यास असतो, आय थिंक सगळ्यांबरोबर तेच होतं. मग हळूहळू माझं ते मागे पडत गेलं. आता तर नाही, बट कधीतरी असं चान्स मिळाला तर मी खेळतो. युअर फेवरेट चाइल्डहुड मेमरी विथ ऑनरेबल बाळासाहेब ठाकरे. अशा तर खूप आहेत, बट कसं आहे, पर्सनल लाईफचं काय मी सांगणार नाही. पब्लिक लाईफचं मला जेव्हा 2010ची आम्ही सिनेटची इलेक्शन जिंकलेलो, तेव्हासुद्धा एक आदित्यजी सगळ्या सिनेट सदस्यांना घेऊन गेलेलो, त्यांच्यासोबत मी गेलेलो. आणि दुसरं मला आठवतं की मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये असताना, आय वॉज व्हेरी यंग, मी युवा सेनेचं युनिट उघडलेलं कॉलेजमध्ये. तेव्हा उद्धव साहेबांनी एकदा मोठ्या साहेबांना सांगितलेलं की यांनी जाऊन तिकडे युनिट उघडले, असं तसं. तेव्हा मी पाया पडलेलो, मला आशीर्वाद दिलेला. म्हणजे पब्लिक लाईफमध्ये या दोन गोष्टी मला एकदम ठळक आठवतात. वन कान मंत्र यू फॉलो. कीप युअर हेड डाऊन अँड कीप वर्किंग. म्हणजे मी आत्ता इलेक्शन आलेत म्हणून एवढा मीडियाशी वगैरे बोलतो, बट अदरवाईज मी काय रोज इंटरव्ह्यू देत बसत नाही. माझ्यावर अनेक वेळा टीका होते की तू असं का करतोस, तू तसं का करतोस, बट आय डोंट रिस्पॉन्ड. मला वाटतं की आपले रिझल्ट्स आर ॲक्शन्स स्पीक बेटर अँड दे स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. त्यामुळे रोज कोणाला तरी उत्तरं, कोणावर तरी ॲक्युजेशन्स करण्यापेक्षा आपण आपलं कन्स्ट्रक्टिव्ह पार्टीसाठी, ऑर्गनायझेशनसाठी, लोकांसाठी काम करत राहायचं. दॅट इज समथिंग दॅट आय लाईक. एक लास्ट सेगमेंट आहे आपलं, आय कॉल इट मॅजिक कॉन्व्हर्सेशन सेगमेंट. याच्यात तुम्ही कुठल्याही एका व्यक्तीशी कुठलंही एक कॉन्व्हर्सेशन करू शकतात. तर मग ती एक व्यक्ती कोण आहे आणि ती कॉन्व्हर्सेशन काय असेल? कोणी असू शकतं, वेदर ही इज एक्झिस्टिंग. आता असं आत्ता मला आठवत नाही आहे, पण आय थिंक द ओनली कॉन्व्हर्सेशन आत्ता या पूर्ण प्रचाराच्या दॅट आय एम मिसिंग इज आय थिंक विथ माय कॉलेज फ्रेंड्स. कारण त्यांच्यासोबत खूप दिवस झाले मी भेटलो नाही. आणि इनफॅक्ट आय रिली वॉन्ट टू, कारण ते सगळे प्रचार करतात माझ्याकरता ते. आणि लास्ट 15 दिवस ते स्वतःहून वेगवेगळ्या बिल्डिंग्स पकडतात, तिकडे जाऊन प्रचार करतायत, आणि एवढं करून सुद्धा मला त्यांना भेटता येत नाही आहे. सो दॅट इज समथिंग दॅट, म्हणजे आता इलेक्शन जसे होतील मध्ये, निकाल लागल्यानंतर एखाद दिवस काढून मला भेटायचं आहे. लास्ट क्वेश्चन विच इज माय मॅन्डेटरी क्वेश्चन. अपकमिंग यूथ जी आहे, ज्यांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा जे पॉलिटिक्सला ॲडमायर करतात, पण आत्ता सध्याच्या वातावरणात त्यांना नकोसं झालं आहे त्या क्षेत्रात पडणं, तर त्यांना काही सजेशन आहे तुमचं? नाही, तसं नाही आहे. मला असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये चांगल्या लोकांनी यायला पाहिजे, आणि चांगली लोकं येऊनच तर राजकारण बदलेल. जर सगळेच असे म्हणाले की राजकारण नको, तर मग 30 लोकं राजकारणात राहतील. हाऊ विल वी थ्रो देम आउट? सो वी वॉन्ट गुड एज्युकेटेड पीपल टू जॉईन पॉलिटिक्स. आणि वन्स दे स्टार्ट गेटिंग इलेक्टेड, मग स्लोली बाकीच्या कॉम्पिटिटर्सना कळेल की अरे आपल्याला गुंड देऊन चालणार नाहीत, किंवा आपल्याला अशिक्षित लोक देऊन चालणार नाहीत, आपल्याला एज्युकेटेड लोक द्यायला पाहिजेत, आपल्याला क्लीन लोक द्यायला पाहिजेत. अँड स्लोली दॅट विल बिकम द ट्रेंड. So I hope that people start joining. I wish you all the very best for your upcoming elections. So and one all, thing, all the best for your channel. Yeah, and one thing I would say on personal note, we need more educated leaders like him. But हे फक्त आणि फक्त एज्युकेटेड नाही, तर यांना नॉलेज खूप आहे. मी यांच्या स्पीचेस आणि इंटरव्ह्यूज बघतो. तुमची मुंबई तकची इंटरव्ह्यू मी बघितली. आपण एकदा लोकसभेच्या आधी वाय.बी. चव्हाणला इलेक्शन याला वाय.बी. चव्हाणला इलेक्शनच्या वेळेस स्पीच दिले, ज्याच्यात तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा आणि त्याच्यात ओरिजिनल लीडर्सचे ओरिजिनल पक्ष दाखवलेले. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग की तुम्ही सुद्धा एवढे नॉलेजेबल आहात. वी नीड मोर लीडर्स लाईक हिम.
So all the very best and thank you Thank so you. much for Thank giving you. me time in your busy Thank you. schedule. Thank Thank you you so much.